नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मालेगावातून मोठी बातमी समोर येत आहे। मालेगाव पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई सुरू ठेवली आहे। आज वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली। यामुळे नागरिकांमध्ये चांगली चर्चा रंगली। वाहतूक नियम हे रस्त्यावरील सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। हे नियम वाहन चालक, पादचारी आणि सायकल स्वार यांच्या सुरक्षेसाठी तयार केले जातात। वाहतूक नियमांचे पालन केल्याने अपघात टाळण्यास मदत होते आणि रस्त्यावरील वाहतूकही सुलभ होते। परंतु मालेगाव शहरात अनेक वाहन चालक सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात। यात रश ड्रायव्हिंग, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे, विनापरवाना वाहन चालवणे, एकाच वाहनावर 3-4 जण किंवा जास्तीत जास्त सीट बसवणे, वाहनांना कर्णकर्कश हॉर्न, सायलेन्सर बसवणे, रॉंग साईड वाहन चालवणे यांचा समावेश आहे। यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते आणि जीवितहानी होऊ शकते। या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशवाने, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गुंजाळ यांच्यासह कॅम्प पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री राष्ट्रीय एकात्मता चौकात अचानक कारवाई करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली। या कारवाईत जवळपास 25 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। या अचानक झालेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये चांगली चर्चा रंगली आहे। अनेक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे। यामुळे वाहतूक नियमांचे पालन होण्यास मदत होईल आणि अपघातांमध्ये घट होईल अशी अपेक्षा नागरिकांनी यावेळी व्यक्त केली। मालेगाव शहर पोलिसांनी यापुढेही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःचे आणि इतरांचे प्राण वाचवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे।